श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. नमस्कार मैत्रिणींनो, 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे. आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आपण आपल्या जीवनामध्ये ज्या आध्यात्मिक सेवा करत आहात या सेवांमुळे आपलं जीवन सुखकर होत आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि अंधकारातून प्रकाशाचा आपल्या सर्वांना मार्ग दाखवणारे आपले गुरुच, आपल्या आईनंतर निरपेक्ष प्रेम करणारे आपले गुरुच, आपल्या सर्वांचेच गुरु स्वामी समर्थ महाराज. आपल्यापैकी कोणी महादेवांचे गुरु मानतात, साईबाबांना गुरु मानत असेल किंवा गजानन महाराजांना गुरु मानत असेल, शंकर बाबांना गुरु मानत असेल किंवा गुरुदेव दत्तांची सेवा करत असाल, तर आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये विशेष अशी पूजा, विधिवत पूजा आपण सर्वांनी करावी. सोबत काही मंत्र, साधना, स्तोत्र पठण करून आपल्या गुरूंना प्रसन्न करावं. फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा करावी का? तर नाही. वर्षभर आपण रोज आपल्या गुरूंची न चुकता अशा पद्धतीने सेवा करावी. मात्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व, पृथ्वीवरती ईश्वरी तत्व जे आहे ते सर्व सहस्त्रपटीने कार्यरत करत असतात. त्यामुळे या दिवशी आपण जी गुरुसेवा करतो तिचा आपल्याला जो काही लाभ मिळतो तो सहस्त्रपटीनेच मिळणार. त्यामुळे गुरुपौर्णिमा आपल्या सर्वांसाठी प्रभावी मानली जाते आणि सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. हिंदू पंचांगानुसार आषाढ पौर्णिमेची तिथी म्हणजेच गुरुपौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे. 28 जुलै रोजी सायंकाळी 6:29 आणि समाप्त होणार आहे 29 जुलैला 8:07. तर हिंदू पंचांगात उदय तिथीला विशेष प्राधान्य दिलं जातं. सूर्योदयाच्या वेळची तिथी 29 जुलै. गुरुपौर्णिमा बुधवारी 29 जुलै रोजी साजरी केली जाते. सकाळी 7 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत केव्हाही आपण पूजन करावे. नंतर दुपारी 2 वाजेपासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत किंवा राहण्याचा प्रयत्न, अगदी ज्यांना अशक्य नसेल दुपारी व संध्याकाळी पूजा केली तरीही चालेल. जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या एकाच दिवसात श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पूर्ण पारायण हे करायचे असेल तर त्यांचे नियम, वेळ आणि योग्य पद्धती कोणती आहे हीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुरुभक्तांनो, आजकालच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला 7 दिवसांचे पारायण करायला शक्य होत नाही. कारण पारायण करण्यासाठी 7 दिवस वेळ मिळेलच असे नाही, तर त्यांना 7 दिवसांचे पारायण करण्यासाठी वेळ मिळतही नाही. त्यांनी 1 दिवसाचे पारायण हे कसे करावे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एका दिवसात कोणते नियम पाळावे, कोणती पूजा मांडावी, कशी मांडावी आणि कशी करावी, पूजा कधी उचलायची, किती अध्याय वाचायचे ही माहिती आपण पाहणार आहोत. तर स्वामी भक्तांनो, स्वामी चरित्र सारामृत हे एक पुस्तक नसून तो एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे. ग्रंथ केवळ कथा नाही, तर हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचा जिवंत रूप आहे. अनेक वेळा भक्त म्हणतात आणि सेवा मार्गातही हे सांगितलं जातं की या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती सर्व काही मिळते आणि या मनुष्याच्या संकटातून सुटकाही. म्हणूनच गुरुमौली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरेपणे सेवा मार्गात या ग्रंथाचे नित्य वाचन करतो. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाही, तर तो आपल्या आई वडील आहेत. ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षणकर्ते आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनातील अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो. हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करतो. आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकटे असू द्या, कितीही अडचणी असू द्या, आपल्याला हे 1 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे आहे. भक्तांनो, आयुष्यामध्ये कितीही दुःख असू द्या, मानसिक त्रास म्हणा, शारीरिक त्रास म्हणा, किंवा कुठल्याच कामात यश मिळत नसेल किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू केला त्यामध्ये देखील बरकत होत नाही. एक मूल आहे आणि दुसरे होण्यासाठी वेळ लागतो, तर त्यासाठी आपल्याला हे 1 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे आहे.
जो कोणी या सारामृतामधील अध्यायाचे त्यांच्या जीवनाचा सारभार स्वामी समर्थ महाराज उचलतात, तर तुम्हाला जर कोणी एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण हे करायचे असेल तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे स्वामींचा एक फोटो पाहिजे आणि त्यानंतर तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ देखील पाहिजे. तर बघा भक्तांनो, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक दिवसांचे स्वामी चरित्र सारामृत पारायण हे करायचे आहे, किंवा त्यांच्या अगोदर जरी तुम्ही एक दिवसाचे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण केले तरी देखील चालेल. तर ज्या दिवशी तुम्हाला पारायण हे करायचे आहे त्या दिवशी लवकर उठून स्नान करायचे आहे. वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळच नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही, तर शुद्धता म्हणजे आंतरिक मनाची शुद्धता आहे. जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो तेव्हा त्या शब्दांचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केले तर शांत झोप लागते, मन हे शांत होतं, घरामध्ये कलह कमी होतो. त्यानंतर सर्वात अगोदर आपली नित्यपूजा करून घ्यायची आहे. हे करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे, 2 विड्याची पाने लागणार आहेत, एक सुपारी, फुले, अष्टगंध, दुधाचा नैवेद्य किंवा खडी साखर असेल तरी देखील चालेल. सुवासिक अत्तर तर तुम्हाला आता जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागाही स्वच्छ करून घ्यायची आहे. रांगोळी काढून घ्या आणि त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाका आणि त्यावर एक चौरंग किंवा पाट ठेवा. जर तुमच्याकडे चौरंग असेल तर चौरंग ठेवा किंवा पाट असेल तर पाट ठेवा तरी देखील चालेल. त्यानंतर एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा स्वच्छ कपडा अंथरून घ्या. जास्त करून तर माझ्या मने पिवळ्या कलरचाच तुम्ही कपडा घ्या, कारण स्वामींना पिवळा कलर हा खूप आवडतो. आणि त्याच्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून स्थापन करा. त्यानंतर स्वामींच्या फोटोला अष्टगंध लावा. फोटोला हार घालून घ्यायचा आहे, फुले अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला सारामृत ग्रंथ हे लागणार आहे. पोथी किंवा ग्रंथ हा एका पाठावर ठेवा. एका बाजूला पाटावर ठेवायचा आहे, आपल्या उजव्या बाजूला नारळ ठेवायचा आहे, त्यावरती लाल रंगाचे एक फूल ठेवायचे आहे, तिथेच 11 रुपये दक्षिणाही ठेवायचा आहे. त्यानंतर सर्वात अगोदर पूजा मांडायच्या आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याखाली थोडेसे तांदूळही ठेवायचे आहेत, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि मग दिव्याची पूजा करून घ्यायची. मगच बाकीच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. पूजेची मांडणी करून झाल्यावर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. तर सर्वांना प्रश्न पडला असेल की संकल्प कसा सोडायचा, तर तुमची जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे. तर तुम्ही इच्छा कशी सांगायची आहे, संकल्पच खूप मोठा नसावा असं काही नाही. फक्त मनात इतकं बोला की स्वामी समर्थ, मी हे वाचन श्रद्धेने सुरू करते, माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. एवढा संकल्प पुरेसा आहे. लक्षात घ्या, संकल्प हा असा करायचा आहे की हातात थोडे पाणी, हळद कुंकू, एक फूल आणि अक्षता घेऊन आपल्या मनामध्ये स्वामींचे स्मरण करावे आणि संकल्प करावा, हे स्वामीराया, आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपल्या स्वामीचरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण करत आहे, ते माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या. अशा पद्धतीने संकल्प हा सोडायचा आहे. भक्तांनो, आपण समजून घेऊया की इच्छा पूर्ण होण्यामागचं रहस्य काय आहे. कारण आपण पूर्वी सांगितलं की शीर्षकात आपण बोलायचे की मनातील इच्छा पूर्ण होतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. पण योग्य इच्छा म्हणजेच जे तुमच्या भल्यासाठी आहे, तेच जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहे. स्वामी ते नक्की देतात. काही वेळा आपण हट्ट करतो पण स्वामी आपल्याला ते देत नाहीत, कारण स्वामी आपल्याला दुखवण्यासाठी नाही तर संकटातून वाचवण्यासाठी थांबवतात. आणि म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी म्हणजे आईला सांगतो ना तसं सांगा. मनात कुठलाही बनावटपणा नको. काही लोक म्हणतात की स्वामी मला हे हवं आहे, आतून त्यांचा विश्वासही नसतो. काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या, माझं मन शांत करा.
आणि स्वामी त्यांना खूप काही मोठं देतात, भरभरूनही देतात. मग त्यांना वाचन करताना स्पष्ट बोला, स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे, मी तुमच्या चरणी ठेवते, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. हा भाव जेव्हा आपल्या मनात आला की तेव्हा आपली इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर स्वामी महाराजांना धूप अगरबत्ती लावायची आहे आणि नैवेद्यासाठी साखरेचा किंवा खडी साखरेचाही ठेवला तरीही चालेल. आणि त्यानंतर 1 ग्लास भरून स्वच्छ पाणी घ्या. आणि हे पाणी कशासाठी, तर हे पाणी आपण आपले पारायण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये प्रसाद या स्वरूपात प्यायचे आहे. यामध्ये स्वामींच्या सात्विक लहरी ह्या जातात, प्रमाणामध्ये प्रवृत्त होतात. आणि त्यानंतर केळी, सफरचंद, काही फळ असेल तर तुम्ही स्वामींच्या पुढे ठेवायचे आहेत. त्यानंतर विड्याचे पान व त्यावरती सुपारी हा स्वामींचा फोटो समोर ठेवायचा आहे. सुपारी ही प्रथम पूजनीय गणपती बाप्पांच्या स्वरूपात ठेवायची आहे. सुपारीला तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून विड्यांच्या पानावरती ठेवून थोड्या अक्षदा व हळदी कुंकू फूल अर्पण करावे. आणि त्यानंतर स्वामी महाराजांची पूजा करायची. त्यानंतर मग तुम्हाला वाचन करायला घ्यायचं आहे. वाचन करायला बसताना महिलांनी साडी आवर्जून घाला, हातात बांगड्या घाला, मग वाचन करा. आता पारायण हे कसे करायचे, तर तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे वाचायचे आहेत. एकाच बैठकीत तुम्हाला 1 ते 21 हे अध्याय वाचायचे आहेत. जर तुम्ही संकल्प सोडून पारायण करणार असाल तर एका बैठकीत तुम्हाला हे अध्याय वाचायचे प्रयत्न करायचा आहे. सर्वात पहिले तर तुम्हाला अगोदर स्वामी सहस्त्रनाम वाचनाचे आहे. त्यानंतर 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जपही करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्रही म्हणायचा आहे. एवढ्या सेवा तुम्हाला एका दिवसामध्ये करायच्या आहेत. संपूर्ण 1 ते 21 अध्याय वाचण्यासाठी 1 ते सव्वा तास लागतो. त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करण्यासाठी 20 ते 25 मिनिट लागतात. आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणण्यासाठी 30 ते 35 मिनिटं लागतात. तर एवढे तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी वेळ काढून ठेवायचा आहे. आता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळे जप करावा. आता काही लोक म्हणतील की 11 माळे म्हणजे खूप वेळ लागेल, पण लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईल किती वेळ पाहतो आणि विनाकारण दुसऱ्यांबद्दल बोलण्यात सुद्धा किती वेळ घालवतो. आपण रोज अनावश्यक गोष्टींवरही खूप वेळ खर्च करत असतो. जर आपण स्वामींकडे थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देत राहतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे. हा मंत्र म्हटलं की मनाला आधार देतो, भीती दूर करतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवतो. हे पारायण आपण एका दिवसात करत आहोत तर एका दिवसात वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न हा करायचा आहे. जर अधूनमधून तुम्हाला तहान लागली तर पाणीही प्यावे, पण मधून कोणीही कोणाशीही बोलू नये. मन हे पूर्ण शांत आणि एकाग्र करून मगच पारायणाला वाचायचं आहे. तर पारायण वाचत असताना तुम्ही त्या चुका करायच्या नाहीत. स्पष्ट आवाजामध्ये पारायण वाचन हे करायचे आहे. पारायण वाचन आपण ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी आपलं मन आहे ते पूर्ण शांत ठेवायचं आहे. किंवा उपवास केला तरी देखील चालेल. त्यानंतर या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका, कोणावरही रागवू नका, चिडू नका. पारायण तुम्ही एका दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायण केले तर तुम्हाला ज्या काही मानसिक किंवा शारीरिक किंवा कोणताही त्रास होत असेल तर त्या पूर्ण संकटामधून बाहेर निघण्यासाठी स्वामी समर्थ महाराज ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. स्वामी महाराज हे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन नक्कीच मदत करतील. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही हे 1 दिवसाचे स्वामी चरित्र पारायण अगदी वाचा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.